हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज इथे आपण एक छान असं मंगळसूत्राचं पेंडंट डिझाईन केलेलं आहे आपण, आणि चेन थोडीशी आपण मंगळसूत्राची इथं केलेली आहे. खूप छान आहे. एडी स्टोनमध्ये आपण केलेलं आहे. खूप छान अशा ह्या दोन स्टोन आपण यूज करून, आपण इथे क्रिस्टलचे मणी यूज करून आपण ही चेन केलेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की हे कसं बनवायचं आहे मंगळसूत्र. सो चला आपण सुरुवात करूयात. मी इथे असे दोन क्रिस्टल्स एडी स्टोन्स घेतलेले आहेत. हे खूप छान असे हे स्टोन्स आहेत. त्यानंतर मी इथे क्रिस्टल माळा घेतलेल्या आहेत. मी थोडंसं फ्लॅश मारून दाखवते. तर हे असे फ्लॅशमध्ये दिसतात. गोल्डनचं एक छान वर्क आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मी इथे फ्लॉवर कॅप्स घेतलेले आहेत आणि पिंक आणि ब्लू कलरचे क्रिस्टल्स मी इथे घेतलेले आहेत. आणि इथे आपण मंगळसूत्राची चेन इथे घेणार आहोत आपण. इथे मी 36 इंचची घेतलेली आहे. नंतर आपण याची 32 इंचची देखील इथे चेन यूज करू शकतो. आणि मी इथे 22 केजची तार घेतलेली आहे. का तर आपल्याला जे की चेनमध्ये आपण जे क्रिस्टलचा यूज केलेला आहे पिंक आणि ब्लू कलरचं त्यांच्यासाठी. तर इथे आपण हे बघा अशा पद्धतीने आपण इथे फ्लॉवर कॅप्सचा यूज करून आपण एक छान असं इथं चेनमध्ये पेंडंट म्हणजे आपण इथे चेन साईडची चेन इथे तयार करणार आहोत इथे. तर इथे मी आधी तार कट करून घेत आहे. त्यानंतर साईडने इथे आपण त्याचा लूप तयार करून घ्यायचा आहे. टर्न करून घ्यायचं आहे. हे एकदम परफेक्टली लॉक असं करायचं आहे, बिलकुल हलू नये अशा दृष्टीने. तर इथं आधी फ्लॉवर कॅप्स मग आपला जो क्रिस्टल कलर आहे तो, आणि त्याच्यावरती फ्लॉवर कॅप्स करून पुन्हा एकदा आपण इथे टर्न करून घेणार आहोत. आपण इथे वेगवेगळ्या कलर देखील यूज करू शकतो. लाईट पिंक मी इथे घेतलेला आहे आणि ब्लू घेतलेला आहे, लाईट स्काय ब्लू घेतलेला आहे मी इथे. तर इथे आपण डार्क पिंक देखील इथे कलर यूज करू शकतो. व्हाईट ऑल्सो ब्लॅकसुद्धा आपण इथे यूज करू शकतो. आपण हे खास आत्ता फर्स्ट टाईम इथे करत आहोत डिझाईन. लवकरच मी छान अजून नवीन डिझाईन्स देखील अपलोड करणार आहे तर तुम्ही ते देखील व्हिडिओ नक्की बघा. तर हे बघा इथे मी टर्न करून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर आपल्याला इथे दोन्ही साईडला असे 3-3 म्हणून 6 करायचे आहेत. सो आपण 6 वेळा ही प्रोसेस करणार आहोत. तर हे अशा पद्धतीने दिसत आहे. तर आपण इथे 6 करणार आहोत. इथे मी फ्लॅश कमी केला आहे, फ्लॅश काढला आहे. सो हे असं दिसत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण इथे डायरेक्टली इथे तारा कट करून घेतलेल्या आहेत मी, आणि आपण डायरेक्ट फ्लॉवर कॅप्सची डिझाईन इथे करणार आहोत. फर्स्ट फ्लॉवर कॅप्स इथे मी 3 नंबरचे फ्लॉवर कॅप्स यूज केलेले आहेत. इथे आपण आत्ता असं लावून घेत आहोत आणि साईडने पुन्हा थोडंसं कट करून बाकीचं लूप तार आपण इथे टर्न करून घेणार आहोत. जास्त तार आहे सो कट करणार आहोत. व्यवस्थित असं करायचं आहे. सो इथे मी पुन्हा व्यवस्थित करून घेतलेला आहे. इथे आपण 6 करणार आहोत. सो ही प्रोसेस आपली कंटिन्युअस 6 वेळालाही तीच राहणार आहे. फर्स्ट टर्न, देन फ्लॉवर कॅप्स, आणि त्याच्यामध्ये आपला कलर क्रिस्टल, आणि वरती आपला पुन्हा एकदा फ्लॉवर कॅप्स. इथे आपण 3 नंबरची फ्लॉवर कॅप्स यूज केलेली आहे. देन इथे टर्न केलेला आहे, आणि ही प्रोसेस आपण कंटिन्युअस इथे करणार आहोत. तर इथे आपण हे टर्न करून घेतलेले आहेत. आपले इथे 6 झाले आहेत. त्यानंतर एकमेकांमध्ये आपण इथे पुन्हा एकदा लूप काढून आपण त्याच्यामध्ये हे घालणार आहोत आणि पुन्हा एकदा लॉक करणार आहोत. तर हे 3-3 हे असे दिसत आहेत. हे आपण डायरेक्ट आपल्या मंगळसूत्राच्या चेनमध्ये लावून घ्यायचे आहेत. तिथे ऑलरेडी हुक्स आहेत, त्याच्यामध्ये आपण हे व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत. सेम अशा पद्धतीने. तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. सो मी नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा करेल तेव्हा तुम्ही नक्की बघा ती प्रोसेस. जस्ट आपण असं घातलेलं आहे, आणि हे पकडणी पुन्हा एकदा आपण इथे टर्न करून घेतलेलं आहे. सेम सेकंड साईडला पण आपण इथे करणार आहोत. ही खूप सिंपल आणि इझी अशी चेन डिझाईन आपण इथे केलेली आहे. याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स येतात. सो आपण ते देखील आपल्या चॅनलवरती 1-2 व्हिडिओ अपलोड करणार आहोत. आत्ता मी ही स्टार्टिंगची दाखवली आहे. तर हे असं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पेंडंट करायचं आहे. त्यासाठी आपण ऑलरेडी 2 क्रिस्टल्स इथे 2 एडी स्टोन्स आपण इथे घेतलेले आहेत. खूप छान अशा पद्धतीचे कुंदन्स आहेत ते. तर त्यांच्यासाठी आपण साईडने देखील आपले जे की कलर आहेत, आपण लाईट पिंक आणि ब्लू असे कलरचं कॉम्बिनेशन करून आपण ते पेंडंट तयार करणार आहोत. वाट्यांचं मंगळसूत्रात दिसावं, आणि साईडला आपण जे की आपण क्रिस्टल्स पण यूज केले आहेत. सो आपण तेच आज इथे यूज करणार आहोत. आपण जेव्हा गोल्डन बीड्स किंवा गोल्डनचं काही नवीन मंगळसूत्र जेव्हा आपण डिझाईन करू, त्यावेळेस आपण वेगळी डिझाईन नक्की घेऊ. इथे खूप इझी आपण डिझाईन घेतलेली आहे. जस्ट आपण क्रिस्टल्स, फ्लॉवर कॅप्स आणि आपले हे कुंदन्स असे एडिशन कुंदन आपण इथे घेतलेले आहेत. सेम प्रोसेस आहे. फ्लॉवर कॅप्स साईडला ब्लू कलरचे आपण घेतलेले आहेत, मध्ये आपण लाईट पिंक कलर घेत आहोत, आणि पुन्हा एकदा आपण इथे कुंदन घालून घेत आहोत. सो हे पेंडंट तयार झालेलं आहे. इथे खूप छान असं दिसत आहे हे. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे शेप्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे डिझाईन्स देखील आहेत, ते सुद्धा आपण इथे घेऊ शकतो. आत्ता मी ही घेतलेली आहे डिझाईन.
देन आपण इथे लास्टला देखील लावून घेणार आहोत आपला ब्लू कलर. तर लवकरच नवीन व्हिडिओ देखील अपलोड होईल. एक छान अशी चेन आपण इथे करणार आहोत, गोल्डनचा यूज करणार आहोत जास्त. सो तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, आपल्या चॅनलवरती तुम्ही राहा. देन इथे झालेलं आहे आणि आपण इथे राहिलेली तार कट करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा याचा लूप करून लॉक करून घेणार आहोत. आणि सेम प्रोसेस असणार आहे, वरच्या चैनीमध्ये आपल्याला ही टाय करून घ्यायची आहे इथे. सो इथे टर्न केलेला आहे मी आणि आपण इथे लावून घेत आहोत. तर हे पेंडंट आपलं असं दिसत आहे, मंगळसूत्राचं पेंडंट आपण इथे केलेलं आहे. दरवेळेस आपण ट्रॅडिशनल करतो, आता थोडं आपण वेस्टर्नमध्ये केलेलं आहे. खूप छान असं एडी स्टोन्समध्ये हे किंवा क्रिस्टल्समध्ये आपण हे केलेलं आहे डिझायनर असं. तर हे असं दिसत आहे, ही चेन आपली अशी दिसत आहे आणि आपलं पेंडंट हे असं दिसत आहे. खूप छान असं आपण इथे स्टोन्स आणि क्रिस्टल्स वापरलेले आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे स्क्वेअर्समध्ये येतात, राऊंडमध्ये येतात. सो आपण ते आपल्या डिझाईनवरती आपण घेऊ शकतो. तर हा आहे आपल्या मंगळसूत्राचा फायनल लूक. आपण हँडमेड मंगळसूत्र केलेलं आहे. तर ही डिझाईन कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर ट्राय केला असाल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण लवकरच नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करत राहा. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ.